ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाने नागरिकांचे हरवलेले 50 मोबाईल केले परत, तर दुसऱ्या प्रकरणात 55,90,000 रुपयांचा गुटखा केला जप्त. नागरिकांचे मोबाईल फोन हरवल्यास ते परत मिळण्याची कोणतीही आशा नसते, पण ठाणे खंडणी विरोधी पथकाने 50 हरवलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना शनिवारी पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. या 50 मोबाईलची एकूण किंमत 21,50,000 रुपये इतकी आहे. हे मोबाईल मिळाल्यानंतर नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यावेळी पोलीस उप-आयुक्त गुन्हे शिवराज पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की पोलीस आयुक्तालय अंतर्गत अशा प्रकारे चोरीस गेलेले व गहाळ झालेले मोबाईल फोनबाबतची माहिती जवळच्या पोलीस ठाणे येथील या वेबसाईटवर अपलोड करावी. तर दुसऱ्या प्रकरणात खंडणी विरोधी पथकाने भिवंडी काल्हेरी येथील राजलक्ष्मी कंपाऊंड येथील सार्वजनिक रोडवर वाहतूक करणाऱ्या कंटेनरला अडवून त्यातील 40,80,000 रुपये किमतीचा गुटखा तर कंटेनर असा मिळून 55,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये शरीफसाब अब्दुल घोष सावनूर वय 35 व इसाक अहमद अनवरसाब निजामी वय 35 या कर्नाटकमध्ये राहणाऱ्या व ड्रायव्हरचं काम करणाऱ्या 2 इसमांना अटक करण्यात आली. मोबाईल आपल्याकडं जे गहाळ होतात किंवा चोरीला जातात त्याच्या अनुषंगानं शासनाकडून एक CAIR नावाची पोर्टल या ठिकाणी कार्यान्वित आहे. त्यामध्ये जे काही नागरिक आहेत ज्यांचे मोबाईल गहाळ झालेले असतील किंवा चोरीला गेले असतील ते स्वतःसुद्धा त्याच्यावरती नोंदवू शकतात आणि पोलिसांच्याकडूनही नोंदणी केली जाते आणि तपास करतानाही त्या पद्धतीनं आपण तपास करत असतो. त्यामध्ये खंडणी विरोधी पथक ठाणा पोलीस आयुक्तालयाचे त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमनं यावरती काम करून जवळजवळ 50 मोबाईल या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत आणि याच्यामध्ये जवळजवळ 21,50,000चा हे मोबाईल त्यांनी त्या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत. आता आज काही नागरिकांना आपण बोलवून त्या ठिकाणी ते हस्तांतरित केलेले आहेत आणि बाकीच्याही नागरिकांना आपण कॉन्टॅक्ट करून ते आपण त्यांना देणार आहोत. याच्यामध्ये काही गहाळ झालेले मोबाईल असतात, काही चोरीला गेलेले असतात. जे चोरीला गेलेत त्याच्या अनुषंगानं गुन्हा दाखल करून आपण त्यामध्ये पुढे इन्व्हेस्टिगेशन चालू राहील. परंतु अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी खंडणी विरोधी पथकाने या ठिकाणी केलेली आहे आणि नागरिकांना आपण ते मोबाईल आज हस्तांतरित केलेले आहे. मोठ्या प्रमाणात तुम्ही आता एक कंटेनर पकडलेला आहे ज्याच्यामध्ये गुटखा आहे त्याबद्दल अवैध जे धंदे आहेत याच्या अनुषंगानं कारवाई करण्याच्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे सरांचे आदेश आहेत. त्यामध्ये अवैध गुटखा विक्री किंवा अवैध गुटख्याची ट्रान्सपोर्ट असेल यावरती कारवाई करण्याचे आदेश होते. त्या अनुषंगानं खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम API गोरे, API टरमाळे, API कापडनीस आणि PSI राठोड आणि पूर्ण टीम यांना माहिती होती की एका कंटेनरमध्ये हा गुटखा ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये येत आहे. त्या अनुषंगानं काल्हेर कशेळी या ठिकाणी त्यांनी ट्रॅप आयोजित केला आणि त्या ठिकाणी एक कंटेनर त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यामध्ये जवळजवळ 40 लाखाचा गुटखा त्या ठिकाणी आपण जप्त केलेला आहे आणि मुद्देमाल मिळून पूर्ण कंटेनर वगैरे मुद्देमाल मिळून 55 लाखाचा मुद्देमाल आपण या ठिकाणी आपण घेतलेला आहे ताब्यामध्ये. याच्यामध्ये 2 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत आणि हा जो गुटखा आहे हा कर्नाटकहून या ठिकाणी आलेला निष्पन्न होत आहे. तर तो त्या तपासामध्ये पुढं जाऊन हा सप्लाय कुणी केलेला आहे आणि इथून पुढं हा कुठं जाणार होता हा तपास करून आपण आणखीनही काही आरोपी याच्यामध्ये निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तपास चालू आहे. तरी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी खंडणी विरोधी पथकाने या ठिकाणी केलेली आहे आणि याचा तपास पुढं चालू राहील. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.
पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात एक मोठे निषेध आंदोलन राबवण्यात आले. या आंदोलनाचे आयोजन रविवारी सायंकाळी 5 वाजता ठाणे मुख्य काँग्रेस कार्यालय येथे केले गेले होते. अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी या आंदोलनाची घोषणा केली होती. निषेध आंदोलनाचे मुख्य कारण म्हणजे काँग्रेस पक्षाची खाती गोठवणे, पक्षाला आयकर विभागाची नोटीस आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक. या घटना लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या मानल्या जात आहेत. या आंदोलनाद्वारे काँग्रेस पक्षाच्या वतीने या घटनांचा निषेध करून केंद्र सरकारच्या धोरणांचे विरोध करण्यात आला. अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सर्व समर्थकांना आणि काँग्रेस पक्षाच्या सदस्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यांनी म्हटले की या आंदोलनाद्वारे आपण सरकारला स्पष्ट संदेश देऊ शकतो की लोकशाहीत कोणत्याही प्रकारच्या अन्यायाला आपण सहन करणार नाही. यावेळी काँग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप सरकारने काँग्रेस पक्षाची खाती, बँकेची खाती ही गोठवलेली आहेत. या अन्यायग्रस्त त्यांच्या निर्णयाच्या विरुद्ध, तसेच छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री सोरेन साहेब, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अत्यंत अन्यायकारकरित्या अटक केलेली आहे, त्याच्या विरोधात आणि काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये मोदी सरकारच्या मनामध्ये असलेल्या असंतोषाच्या विरोधात हे आंदोलन आज या ठिकाणी आम्ही करत आहोत. इसके लिए और इसके खिलाफ ये आंदोलन है. हालांकि 1700 करोड़ के कुछ अमाउंट है, लेकिन बीजेपी के खाते में तो 6,500 करोड़ के ऊपर अमाउंट है. ये व्हाइट हो गया, ब्लैक कितना होगा उसका अंदाजा हम तुम लोग कर नहीं सकते हैं. इसके खिलाफ ये आंदोलन है. कब तक आंदोलन करेंगे? आंदोलन तो चलता ही रहेगा जब तक के हमको कांग्रेस पक्ष को न्याय नहीं मिलता, तब तक के आंदोलन चलता रहेगा. केजरीवाल के बारे में क्या कहना है? केजरीवाल तो ठीक तरीके से अपना सरकार चला रहे हैं. दिल्ली में और पंजाब में उन्होंने अच्छा शासन दिया है, गरीबों के कल्याण की योजना बनाई है, और यही योजना बीजेपी के लिए अड़चन पैदा हो रही है, अड़चन कर रही है. इसके लिए उनको अन्याय के तौर पे डाल दिया है. हालांकि केजरीवाल के नीति नियम जो गरीब लोगों के भलाई के लिए है, आप जैसे कि जानते हैं कि उन्होंने दिल्ली में इस मजबूती से शासन चलाया है. गरीबों को जिस तरीके से उन्होंने न्याय देना शुरू कर दिया है, उस बारे में उनको घबराहट हो गई है. और दूसरी बात, पंजाब में भी आप सरकार उन्होंने चुन के लाई है. मोदी सरकार डरती है, इसके लिए जेल के अंदर करती है. शील टायगर पोलीस स्टेशन हद्दीत मुलाची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक. तळोजा येथील नवी मुंबई हद्दीतील आडिवली किरवली गावाजवळील ओढ्यात हातपाय बांधलेल्या व डोक्यात जखमा असलेल्या अवस्थेत एक लहान मुलाचा मृतदेह सापडला होता. दहिसर येथून अपहरण झालेल्या या मुलाची हत्या झाल्याची बाब समोर आली असून या प्रकरणी पोलिसांनी रमजान मोहम्मद शेख वय 20 वर्ष, मोहम्मद आझाद शेख वय 30 वर्ष, 2 सख्या भावांना अटक केली आहे. यामध्ये रमजान शेख याने प्रलोभन
दाखवून मुलास निर्जन ठिकाणी नेले आणि गैरकृत्य करण्यास सुरुवात केली. त्यास मुलाने विरोध केल्यामुळे त्याची गळा दाबून व डोक्यावर दगड मारून हत्या करण्यात आली व मृतदेह डबक्यात फेकून दिला. दहिसर परिसरात राहणारा हा अल्पवयीन मुलगा खेळायला जातो असे सांगून गेला, तो परत आलाच नसल्याचे त्याच्या आईने दिलेल्या तक्रारींमध्ये शिळडायघर पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. इंस्टाग्रामवर फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक. गेले 2 ते 2.5 वर्ष इंस्टाग्रामवर फसवणूक करणाऱ्या आरोपींना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत प्राप्त झालेल्या तक्रार अर्जात काही इसम इंस्टाग्रामवर फेक अकाउंट बनवून त्याद्वारे कपड्याची जाहिरात करतात. सर्च करणाऱ्या ग्राहकांना ती आवडल्यास इंस्टाग्राम अकाउंटवरील व्हॉट्सअप लिंकवर जाऊन त्यांना केवळ हाय असा मेसेज केल्यास तात्काळ प्रतिसाद देतात व त्यात ग्राहकांची पूर्ण डिटेल्स मागवतात. त्यात नाव, पत्ता, मोबाईल, त्याच्या टी-शर्टची साईज व त्यामध्ये नो कॅश, नो डिलिव्हरी, 7 दिवसात माल नाही मिळाला तर पैसे परत केले जातील असे मेसेज फॉरवर्ड केले जातात. ग्राहकाला कमी किमतीत कपडे मिळत असल्याने लागलीच त्या आमिषाला बळी पडून त्यांनी सांगितल्याप्रमाणे अर्धी रक्कम ऑनलाईनद्वारे पाठवली जाते. ही रक्कम मिळाल्यानंतर फेक इंस्टाग्राम ग्राहक हा समोरील व्यक्तीला ब्लॉक लिस्टमध्ये टाकून देतो. अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक करतात. याबाबत तपास करत असताना परिमंडळ 1 मधील उपनिरीक्षक मेहबूब मकानदार, सत्यवान सावंत, पोलीस नाईक समाधान माळी, वाजे दत्तार यांनी या इसमांबद्दल माहिती देऊन मुंब्रा येथे छापा टाकून सुफियान शफीफ खान वय 23, फुरकन रिजवान खान वय 20, कामरान इस्माईल शेख वय 19 यांना ताब्यात घेतले. त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन खात्री केली असता त्यांच्या ब्लॉक लिस्टमध्ये 1000 ते 1200 लोकांना ब्लॉक केल्याचे दिसून आले. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड करत आहेत. तर अशा प्रकारच्या इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर कमी दराने व मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देऊन जाहिरात करणाऱ्या आमिषाला बळी न पडता कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजेच रोखीने व्यवहारवर जास्त विश्वास ठेवावा असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर यांनी केले आहे. इंस्टाग्रामवर एका स्टेटसच्या माध्यमातून कपडे, काही शूज वगैरे अशा स्वस्त विक्री करण्याच्या माध्यमातून बहाण्याने फसवणूक केली जात आहे. त्यावरून मग अशा त्या साईटचा शोध घेण्यात आला आणि त्या साईटचं लोकेशन तांत्रिक तपासातून काढण्यात आलं. ते जॅस्मिन पार्क मुंब्रा या ठिकाणी आढळून आलं. पोलीस पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी 3 युवक मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडं मोबाईल मिळून आले, त्याचप्रमाणे इतरही साहित्य मिळून आले की जे त्यांनी गुन्ह्याकरता वापरलेलं होतं. तर यांची गुन्हा करण्याची पद्धत अशी होती की स्टेटसमध्ये ते फोटो टाकायचे विविध कपड्यांचे, शूजचे आणि त्यांची किंमत ते अत्यंत कमी दाखवायचे. एखाद्या ग्राहकाने हाय केलं त्या जाहिराती माध्यमातून लिंकवरून की मग ते त्याचा नाव, पत्ता, साईज वगैरे विचारायचे, त्याला कपड्यांची ऑफर करायचे आणि जे काही बिलिंग होत असेल साधारण त्या बिलिंगच्या निम्मे पैसे त्यांना भरायला सांगायचे. हे बिलिंगसुद्धा करताना ते काळजी घेत होते की ते बिलिंग इतर बाजारभावामध्ये ज्या वस्तू मिळतात ज्या किमतीला त्यापेक्षा ती किंमत कमी असावी, जेणेकरून माणूस त्याच्या आमिषाला बळी पडेल आणि त्या माध्यमातून ते निम्म पेमेंट अगोदर घ्यायचे आणि निम्म पेमेंट आलं की त्या ग्राहकाला ते ब्लॉक करायचे. ज्यावेळी त्यांच्याकडे जे प्राप्त साहित्य मिळून आलं मोबाईल वगैरे त्याच्यामध्ये तपासणी केली असता साधारण 1000 ते 1200 मोबाईल नंबर त्यांनी ब्लॉक केलेले आढळून आलेत. त्यावरून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे. त्यातीलच एक क्रमांकाचा शोध घेतला आणि त्या तक्रारदारावर शोधला असता तो कळवा येथील मिळून आला. त्याच्याकडे चौकशी करतात त्याची याच प्रकारे 700 रुपयांची फसवणूक झाल्याचं त्यांनी कळवलं आणि त्याप्रमाणे त्याची FIR घेऊन गुन्हा दाखल करून या 3 आरोपींना अटक केलेली आहे. अशा भूलथापांना बळी पडू नये म्हणून तुम्ही नागरिकांना काय आवाहन करता? नागरिकांना हेच आव्हान आहे की कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. कोणी आपली काही वैयक्तिक असू दे किंवा काही व्यावसायिक माहिती असू दे, समोरच्या व्यक्तीची खात्री झाल्याशिवाय आपली कोणतीही माहिती देण्यात येऊ नये. बोलण्याच्या माध्यमातून काही आमिष दाखवून, काही वेळा बँक तुमचं अकाउंट अपडेट करतो आहे म्हणून सांगून बँकचं तुमचं हे अकाउंट आहे, ह्या अकाउंटचा नंबर हा आहे आणि त्यानंतर तुमचं हे अकाउंटला अपडेट करायचं आहे, तुमचं अकाउंट क्लोज होणार असं सांगून OTP नंबर विचारला जातो आणि तो OTP नंबर मिळाल्यानंतर त्या अकाउंटमधून फसवणूक केली जाते. तर असे OTP नंबर त्याचप्रमाणे कोणतीही वैयक्तिक माहिती कोणत्याही व्यक्तीला खात्री केल्याशिवाय देऊ नये असे या ठिकाणी आवाहन करतो.